व्यवस्थित राहत आहे, तुम्ही नॉर्मल आहात, काही हृदयाच्या संबंधित तुम्हाला आजार होणार नाही. कोणाला असतील तर ते पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहणार आहे. तुम्ही जी औषधं घेताय, तुम्ही जी औषधं घेत असाल तर ती औषधं तुम्हाला व्यवस्थित लागू पडणार आहे. तुमचं स्वास्थ्य अधिकाधिक चांगलं राहणार आहे. आपलं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आपल्या मनाचं काम अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हिप्नॉसिसमध्ये तुमच्यापैकी बरेचसे लोक मला म्हणाले की आपण वर्गाला येणार आहोत, त्यांना आपण वर्गात शिकूच की हे सगळं कसं करायचं असतं आणि स्वतःच्या कुटुंबियांवर कसं करायचं असतं आणि तुमचं हृदयाचं स्वास्थ्य अधिक चांगलं राहणार आहे. आता सगळं लक्ष तुमच्या दोन्ही हातांकडे केंद्रित करा. आपण शरीर, मन आणि आत्मिक शुद्धीकरणाचा भाग घेतोय. सुरुवातीला आपण शरीर शुद्धीकरण घेतोय. तुमचं लक्ष तुमच्या दोन्ही हातांकडे केंद्रित करा. मी 1 ते 3 अंक म्हणता क्षणी तुमचे दोन्ही हात पूर्णपणे हलके होत आहेत, पूर्णपणे रिलॅक्स होत आहेत, पूर्णपणे रिलॅक्स होत आहेत. खूप बरं वाटतंय. बघा हातांचे खांदे. तुम्हाला सांगितलं की आपलं मन जर आपल्या ताब्यात असेल तर आपण जे काही मनाला सांगू तसं घडतं. स्वतःला सूचना द्या की माझं संपूर्ण शरीर हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स होत आहे. मी 1 ते 5 अंक म्हणतोय. माझ्या प्रत्येक अंकाबरोबर तुम्हाला जाणवेल की तुमचं संपूर्ण शरीर अगदी रिलॅक्स होत आहे. दोन्ही हात मोकळे करा सर. संपूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे. तुम्ही अधिकाधिक शांत आणि खोल अवस्थेत जात आहे. 1 2 आणि 1 ते 5 अंक म्हटल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमचं शरीर जणू वादळात हलतंय, पुढे मागे हलतंय, तोंड पुढे मागे होतोय. 1 2 तुमचं शरीर पुढे मागे हलतंय, शरीर पुढे मागे हलतंय. 2 3 आता आपले दोन्ही हात एकमेकात गच्च बंद करा. आपले दोन्ही हात एकमेकात गच्च बंद करा. एकमेकात बोटं शाबास. एकमेकात बोटं गच्च बंद करा. सर ताई आपले हात, ताई रुमाल बाजूला ठेवा. आपल्या दोन्ही हात एकमेकात गच्च बंद करा. सगळं लक्ष आपल्या आता इथे उपस्थित मान्यवर बसलेले त्यांच्याकडे पण लक्ष देऊ नका, माझ्याकडे पण लक्ष देऊ नका. फक्त मी सांगतोय ते ऐका. सगळं लक्ष आपल्या दोन्ही हाताकडे केंद्रित करा. डोळे बंद करा. डोळे उघडले काही चंचलपणा नाही. इतके पण गच्च बंद झाले की आमचे दादा संसारी दादा मी सांगेन की प्रयोग ओढून बघा, पण त्यांना पण जड जाणवते. फक्त मी टेस्ट घेतोय, कोणाशी म्हणजे स्पर्धा करत नाहीये की आपल्याला आपल्या शरीरात. तुम्हाला माहिती आहे, मी साधं उदाहरण देतो की कराटे खेळणारी जी लोक असतात ती काय आपल्यापेक्षा वेगळी नसतात, पण एका जॉबमध्ये ते मोठमोठ्या विटा फोडत असतात किंवा बर्फाच्या लाद्या फोडत असतात. ही अंतर्मनाची शक्ती असते. प्रत्येकाला ही शक्ती वापरता येते. अजून आपण शिकलेले नाही आहात. संबोधन करून म्हणतोय की आपल्याला आपली शक्ती वापरता आली पाहिजे. सर हात वरती करा. आमचे संसारी दादा येतील. आता तुम्ही मनोमन सूचना द्या. ताई तुम्ही म्हण की माझे हात अगदी गच्च होत आहेत, माझे हात अगदी गच्च होत आहेत, माझे हात अगदी गच्च होत आहेत. 1 ते 5 अंक म्हणा माझे हात अगदी गच्च होत आहेत. माझ्या मनाचा माझ्या हातावर एवढा प्रभाव आहे की जगातली कोणतीही शक्ती आली तरी माझ्या हाताला बाजूला करू शकत नाही. दादा आपल्याकडे टेस्ट करतो. प्रयत्न करताय सगळ्या, पण शाबास शाबास. पुढे या ना जरा. व्हेरी गुड. नाही सुटलेले आहेत. अगदी गच्च झालेले. स्वतःलाच त्या कराटेमध्ये हाच भाग वापरला जातो. मी इथे आणण्याचा प्रयत्न करतोय. शाबास. डोळे गच्च. जगात कोणी नाही, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार. स्वतःच्या हाताला अशी सूचना द्या की जगातली कोणतीही व्यक्ती आली तरी माझे हात सुटणार नाही, माझे हात सुटणार नाही. ताई तुम्हाला पण हात सुटणार नाही, तुम्हाला पण सुटणार नाही. आमच्या संसारी दादा प्रयत्न करतील. नाही सुटणार नाही. शाबास. आता मी तुम्हाला सूचना देतो की तुम्ही सगळे उपस्थित मान्यवर ग्रेट आहात. माझा हात तुमच्या मस्तकाला लावतोय, माझा हात गुरु म्हणून तुमच्या मस्तकाला लावतोय. आणि खरंच तुमच्यात खूप शक्ती येते. कुठे शक्ती कमी पडत असेल तर ती पूर्णपणे येणार आहे आणि ही शक्ती तुमच्यावर कायम राहणार आहे. ताई तुम्हाला पण डोक्याला हात लावलेले गुरु म्हणून, आणि तुमच्या प्रत्येकाच्या मी मस्तकाला हात लावतोय. गुरु आध्यात्मिक शिक्षक म्हणून मस्तकाला हात लावतोय. तुमच्यात जबरदस्त शक्ती आहे. ही शक्ती तुमच्यात कायम राहणार आहे. जरी तुमच्या मनात थोडसर विचार आला
तरी निगेटिव्ह विचार आला तरी ही शक्ती तुम्हाला आयुष्यभर सोडून जाणार नाही, कायम राहणार आहे, कायम राहणार आहे. त्या शक्तीचं प्रात्यक्षिक बघूया. तुम्ही मी 1 ते 3 अंक म्हणेन, तुम्हाला सांगेन तुम्ही हात सोडवा, तरी तुम्ही हात सोडू शकणार नाही. तुमचा हात तसाच लॉक राहील. ज्यावेळी मी सांगेन सोडा त्याच वेळी तो सुटेल, त्याच वेळी तो सुटेल. उपस्थित मान्यवर मी तुम्हाला सांगतोय, ताई आणि 4 मान्यवर, की मी 1 ते 3 अंक म्हणतोय आणि तुम्हाला सांगतोय हात तुमचा सोडवा, पण तुम्ही सोडू शकणार नाही. ज्यावेळी मी सोडा सांगेन त्याच वेळी तो सुटणार. 1 2 3 प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा. अजिबात अजिबात सुटणार नाही, अजिबात सुटणार नाही. जर मनात खोडसर विचार आला तर 3 अंक म्हटल्यावर झटक्यात हात सुटेल, झटक्यात हात सुटेल. चकित वाट डोळ्यात असतील. 1 2 आणि 3. शाबास शाबास. ही सगळी शक्ती तुमच्या मनाची आहे, ही सगळी शक्ती तुमच्या मनाची आहे. अजून आपण तुम्हाला कोणालाच हिप्नोटिझम शिकवलेलं नाहीये. आपण केवळ जनरल लोकांची प्रात्यक्षिक घेतो. डोळे बंद ठेवा, डोळे बंद ठेवा, डोळे बंद करा. शाबास सर. तुम्ही दोन्ही हात समोर धरा. उपस्थित दोन्ही हात सरळ धरा. उपस्थित मान्यवर आहात, तुम्ही दोन्ही हात सरळ धरा. सर दोन्ही हात सरळ ठेवा. फक्त ताई दोन्ही हात सरळ धरा. डोळे गच्च बंद असतील, डोळे गच्च बंद असतील. प्रत्येकाचे दोन्ही हात सरळ आहेत, प्रत्येकाचे दोन्ही हात सरळ आहेत. आता आपल्याला कल्पना करायची आहे. फक्त कल्पना करा, कल्पना करा की तुमच्या उजव्या हाताला 10 किलोचं वजन बांधलेलं आहे. तुमच्या उजव्या हाताला मी वजन बांधतोय, प्रत्येकाच्या उजव्या हाताला 10 किलोचं वजन बांधतोय. 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 आणि तुमच्या डाव्या हाताला 20 गरम हवेचे फुगे बांधतोय. तुमच्या डाव्या हाताला 20 गरम हवेचे फुगे बांधतोय. 20 गरम हवेचे फुगे बांधतोय. उजव्या हाताला 10 किलोचं वजन बांधतोय आणि डाव्या हाताला 20 गरम हवेचे फुगे बांधतोय. बघा काय परिणाम होतोय. आपल्या हाताकडे लक्ष केंद्रित करा. जिथे वजन बांधतोय तिकडे काय परिणाम होतोय आणि जिथे गरम हवेचे फुगे बांधलेले आहेत. बघा डाव्या हाताला आता 40 फुगे बांधतोय. बघा ओढला जातोय डावा हात ओढला जातोय. उजवा हात ओढला, वजन बांधलेलं आहे. वजन बांधलेला हात सहन करू शकत नाही तुम्ही. कुठे कसा ओढला जातोय खालती, उजवा हात कसा खालती ओढला जातोय. बघा स्वतः एक्सपिरियन्स करत चला. तुम्ही कंट्रोल करताय पण तो होत नाहीये. शाबास. जे मनापासून करताय त्यांचं मनापासूनच येणार. उजव्या हाताला डाव्या हाताला गरम हवेचे बलून्स मांडले, ते हात वरती ओढतायत आणि उजव्या हाताला 10 किलोचं वजन बांधलेलं आहे. तो वजन बांधलेला हात आता खालती जातोय. बघा तुम्ही ऑब्झर्व करा, स्वतःचे हात ऑब्झर्व करा, स्वतःचा हात ऑब्झर्व करा. एक हात वरती जातोय, एक हात खालती जातोय. ऑब्झर्व करत चला, ऑब्झर्व करत चला. तुम्ही प्रयत्न करताय स्वतःला कंट्रोल करण्याचा, प्रयत्न करताय स्वतःला कंट्रोल करण्याचा, तरी आता कंट्रोल होत नाहीये. जातोय, वेगात जातोय. वजन बांधलेला हात खालती जातोय आणि फुगे बांधलेला हात वरती जातोय. बघा. शाबास. सर खूप कंट्रोल करतात पण होत नाहीये कंट्रोल. आता ते ओढलं जात आहे. ताई तुमच्या पण ज्या हाताला फुगे बांधले तो हात वरती जातोय आणि ज्या हाताला वजन बांधलंय तो हात खालती जातोय. 10 किलोचं वजन बांधलंय तो हात खालती जातोय. 1 ते 3 अंक म्हटल्यावर वेगात मुवमेंट होईल. 1 2 3. शाबास. उंच हात तुम्हाला वरती नेतोय. बघा वरती नेतोय, ओढला जातोय. उंचावर ओढले जात आहेत. बघा. कंट्रोल होत नाहीये. बस. दोन्ही हाताची बलून आणि फुगे काढून टाकतोय, कापून टाकतोय. हात खालती करतोय, कापून टाकतोय. बस. खालती करतोय. शाबास. खूप बरं वाटतंय. डोळे गच्च बंद आहेत. आपल्या पंचज्ञानेंद्रिय हिप्नोसिसने आपल्याला चांगला बदल घडवता येतो. सवयीवर बदल घडवता येतो. आता तुम्ही मान्यवर आहात. आम्ही खरं म्हणजे प्रेक्षकातून लोकांना सांगतो की कोणाला गाजर वगैरे खायला दिला आणि त्याला कडू कारणे वगैरे येतो, पण तुम्हाला सांगायची गरज नाही. मी तुम्हाला आवाहन करतोय की तुम्हाला स्वतःवर जर स्वतःला चेक करायचं असेल तर मनाला सूचना द्या की माझ्या चवीवर बदल होणार आहे. ज्यांना कोणाला अजिबात काही चव अगदी गोड चव लागणार आहे ही सूचना द्या. मनाला गोड चव लागणार आहे. आपण हिप्नॉसिस कोणाला शिकवलं नाही, केवळ काही
मनाचे भाग आम्ही घेतोय, मनाचे भाग घेतोय. ताई असं समजायचं की हातात गाजर दिलेलं आहे, हातात गाजर दिलेलं आहे, गोड गोड गाजर आहे, लाल लाल अगदी लासलगावचं छान गाजर दिलेलं आहे. आणि दादा तुम्हाला पण हातात गाजर दिलेलं आहे, ही कल्पना मनात रुजवा की हातात गाजर दिलेलं आहे आणि अतिशय सुंदर गाजर आहे आणि चावून मी खाणार आहे, अतिशय गोड लागणार आहे. मी 1 ते 3 अंक मनाला सांगतो आणि बिंदास खा, बिंदास खा. 1 2 3 अतिशय गोड, चावा चावा बिंदास खा. म्हणाला शाबास शाबास शाबास, अतिशय गोड आहे, अतिशय आहे ना गोड. आधी मानेने सांगा. व्हेरी गुड व्हेरी गुड, अतिशय गोड आहे, अतिशय गोड आहे. खा खा, खाऊन टाका खाऊन टाका. व्हेरी गुड व्हेरी गुड, अतिशय मनाला सांगा गोड आहे, गोडच लागणार. काही गोड आहे की नाही? शाबास शाबास शाबास. अजून एकदा चावा ताई. शाबास शाबास शाबास. पुढे बस 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 बस. आता ही सूचना देतोय, ते गोड गाजर नाही तर कारला आहे. आता कारल्याची चव जाणवे ताई, कारला आहे ते कडूपणा आता त्याचं जाणवायला सुरुवात होईल. वाटायला नाडीचे ठोके मोजून घेतो. 1 मिनिट तुम्ही डोळे उघडा आणि 1 ते 3 तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा की भविष्य आयुष्यात तुम्ही खूप यशस्वी ठरो आणि तुमचं जीवन सुख समाधान ऐश्वर्य आणि आरोग्याने करून. डोळे उघडा. हे समजून सांगतोय आपण. खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू.